नमस्कार मित्रांनो, 28 फेब्रुवारी या दिवशी मैदान होते. मोठं मैदान आहे, ओपनचं मैदान आहे. रहाटणी तालुका खटाव जिल्हा सातारा. आपल्यासोबत आयोजक आहेत. नमस्कार. नमस्कार. रहाटणीचं मैदान 28 तारखेला ओपनचं होतं. हे नक्की कशा निमित्त मैदान होते? राटणीचं मैदान हे खरं तर निमित्त म्हणजे पारंपरिक आहे आणि श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त 25 वर्ष झालं हे मैदान आयोजित केलं जातं. हे मैदान पारंपरिक आहे आणि 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे यावर्षी महाराष्ट्र केसरीचा त्यांना किताब आम्ही ह्या वर्षी देण्याचं आयोजन केलेलं आहे. मैदान हे बक्षिसाचं स्वरूप काय? बक्षीस आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 1,01,111 रुपये पहिलं बक्षीस आहे. त्याच्या हिशोबाने 2 नंबरचं बक्षीस आहे 71,111, 3 नंबर आहे 51, चतुर्थ आहे 31, पंचम आहे 21, 15 आणि 10. अशा पद्धतीने 7 बक्षीस आहेत. जर गाड्यांची संख्या वाढली तर तिथून पुढं बैलगाडी जे कमिटी आहे आमची तो सगळ्यांच्या हिताचा निर्णय 100% घेणार. कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेणार आणि त्या हिशोबाने मग बक्षिसाचं आपण ठरवू. ठीक आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. काय सांगाल, आपलं मैदान होतंय 28 फेब्रुवारी रोजी, त्या मैदानाबद्दल माहिती द्या थोडीशी. 28 तारखेला आपलं पारंपरिक असं मैदान होतंय बरं का. 7 नंबर आहेत आपलं पहिल्यांदा. तर 7 म्हणजे जे फायनलला 7 ज्या गाड्या राहतील त्यांना आपण गाडी मालकाला म्हणजे प्रत्येक गाडीला आपण पशुखाद्याचं एक पोतं देणार आहे. म्हणजे असं फायनल राहतील तेवढे फायनलला पशुखाद्याचं पोतं देणार आहे आपण. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जे चालकांना सुद्धा आपण इथं प्रायोरिटी दिली आहे. म्हणजे असं नाही की चालक नाराज होऊन जाणार नाही. चालकाला आपण वॉच देतोय, आपण कंपनीचं ब्रँडेड वॉच देतोय. आपण पहिल्यांदाच होतंय असं. हा म्हणजे असं कोणी. आणि ह्यापेक्षा अजून एक खुशखबर मोठी अशी की जी फायनलला जी गाडी राहील, आता प्रत्येक वेळी ड्रायव्हरचा विचार केला जातोय, मालकाचा विचार केला जातोय प्रत्येक मैदानात, पण ह्यावेळेस आपण त्यांच्या फॅमिलीचा आणि महिलांचा विचार केलेला आहे. फायनलच्या गाडीला आपण 8% देणार आहे. आणि ही फायनलची 1 नंबरची गाडी आहे का नाही, त्याला 8% आणि दोन्ही मालकाचे कसे असतात, 2 बैल असतात. कोणाचे असतात म्हणजे वेगवेगळे मालक असतात, एक सुद्धा मालक असतोय. तर दोन्ही बैलांचा विचार करून दोन्ही बैलांच्या मालकांना आपण 2 8% देणार आहे. म्हणजे हे महिलांचा सुद्धा याच्यात मालकाचा असा विचार प्रायोरिटी दिलेला आहे. असं वेगळं बक्षीस का ठेवलंय तुम्ही? म्हणजे बघा, मोठं मैदान होतंय तुमचं, मानाचं यात्रेचं मैदान आहे महाराष्ट्र केसरीचं. हा निर्णय कशा काय घेण्यात आला? हे बघा, बैलगाडी कमिटी, ग्रामस्थ आणि आपलं यात्रा कमिटी यांनी सगळ्यांचा विचार करून आतापर्यंत आपले सगळे शौकीन आहेत, जे आपले जे काम करणारे जे पुढं जे आहेत ते सगळे शौकीन आहेत, त्यांनी हा सगळा विचार केलाय. म्हणजे कसं कुणी नाराज होऊन जाता कामा नाही आपल्या इथून. आणि इथं अन्याय होणार नाही. आपल्या इथं सगळे असे म्हणजे लोक आहेत की अनुभविक आहेत. बरोबर आहे. असं कुणी समजून कुणी कोणावरही अन्याय होणार नाही. आपण महिलांचा विचार केला, ड्रायव्हरचा, जॉकीचा सुद्धा विचार केलाय आणि त्यांची पूर्ण सेफ्टीचा सुद्धा विचार केलेला आहे इथं. आणि मैदान अतिशय रीतसर होणार, त्याची गॅरंटी म्हणजे काय विषय नाही. सगळे जबाबदार आहेत, त्यांना जबाबदारीनंच सर्वांनी सुद्धा आपली प्रत्येकाची वैयक्तिक सुद्धा काळजी घेतली पाहिजे या मैदानात, एवढं सांगणं आहे आपलं. आणि बोला आणि आवर्जून यावं. मी सुद्धा आलोय, मी देश सेवत असतोय, इंडियन आर्मी मध्ये असतोय. माझं नाव शुभम थोरात फौजी. मी आता जम्मू काश्मीर मध्ये ड्युटीवर असतो, कुपवाडा या ठिकाणी. तर खास म्हणजे बैलगाडीच्या शर्यतीसाठी मी 8 दिवस आधी सुट्टी टाकलेली. बरोबर आहे. मी येणार होतो गुलाल कोबऱ्याला, पण नाही म्हणलं शर्यतीसाठी आपण लवकर आलेलो आहे, कारण हे मैदान व्यवस्थित व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. बरोबर. प्रत्येक तुम्हाला वाटतं प्रत्येक गावात असं वातावरण आहे, प्रत्येक ग्रामस्थानं यासाठी काय ना काहीतरी आपला आपला म्हणतात ना, थोडा काय होईना हातभार लावलाय प्रत्येकाने. बरोबर. आणि मैदानात तुम्ही स्वच्छता बघा कशी आहे. बरोबर. मैदानाची फाटी बघा तुम्ही कशी आहे. फाटी किती 1 नंबर. फाटीचं अंतर तुम्हाला सांगतील पुढं. नमस्कार शेठ. नमस्कार. नाव सांगा. सचिन कदम. मी आपलं मैदान 28 तारखेचं जे होतंय त्या मैदानाची फाटीचा पल्ला किती आहे? 920 फूट लांबी आहे आपली आणि रुंदी आहे ती 14 फुटाची आहे. 14 फुटाची. दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल? 250 फुटाचं बॅरिकेड आहे दोन्ही बाजूला. आणि जर खालच्या बाजूला तुम्ही जिथून बैलगाड्या सुटणार तिथं जर बघितलं साधारणपणे 15 गट उभे राहतील. एवढ्या पद्धतीची एवढी जागा आहे. आणि जिथं जे आहे इथं बैल थांबण्यासाठी तिथं आहे का पुरेशी जागा? तर आहेच, भरपूर प्रमाणामध्ये जागा आहे. त्यामुळे तुम्ही जर मैदान बघितलं तर असं प्रशस्त मैदान बऱ्याच कमी ठिकाणी मिळतं, ज्यापैकी आपल्याकडे आहे ते. बरोबर आहे. असं आहे. मैदानाची फाटी पाळण्यासाठी कशी आहे बैलांना? कटनाची फाटी आहे. तुम्ही जर बघितलं तरी ते हे होत आहे. ठीक आहे. आणखी कोण बोलणार आहे?
नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपलं मैदान जे होतंय त्या मैदानाबद्दल थोडीशी माहिती द्या. मैदान आपल्याला समोलोचक म्हणून सोनील मोरे म्हणून काम करणार आहेत. बरं. आणि झेंडापंच आशिम मुलानी वडगावकर आणि सलीम मुलानी तोंडुलकर हे दोघं झेंडापंच म्हणून काम करणार आहेत या मैदानात. बरं. मैदान जे आहे ते लाईव्ह कोणत्या चॅनलवर दिसेल? P3 लाईव्ह. P3 लाईव्ह चॅनलवरती दिसेल. काय सांगाल मैदानाबद्दल? एक जुनं आणि जाणतं मैदान आहे, 25 वर्ष यात्रेचं जुनं मैदान आहे. काय सांगाल ही मैदान 25 वर्ष पारंपरिक मैदान आहे. ह्या मैदानाच्या महत्वाची गोष्ट या गावची काही गाडी नसते. कुठल्या म्हणजे राटणी गावची गाडी नसल्यामुळे हे मैदानात काय वशीला बिशीला काय चालत नाही. जे काय असेल ते रिक्सर मैदान होते. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. नाव सांगा तुमचं? देवीदास विठ्ठल थोरात, पोलीस पाटील. बरं. आपण या गावचे पोलीस पाटील आहात. काय सांगाल आपल्या मैदानाबद्दल? मैदानामध्ये आपल्याला डॉक्टरांची टीम असेल का? खरं तर हे महाराष्ट्र केसरी मैदान असल्यामुळे या मैदानामध्ये डॉक्टरांची टीम उपलब्ध असणार आहे. बरं. दुसरी गोष्ट जे व्यावसायिक येतात त्या व्यावसायिकांसाठी किंवा बैलगाडी ज्या येतात वाहन वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली असणार आहे. बरं. तसेच ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय उपलब्ध करून दिली असणार आहे. बरं. लांबून आता समजा लांबून जे बैलगाडा मालक येतात आदले ते त्यांची राहण्याची वगैरे काय सुविधा आदल्या दिवशी नाही, काय? तशी जर आवश्यकता भासली, जर लांबून जर आले, जर लांबून गाडी मालक जर आले काय तर त्यांची राहण्याची सोय केली जाईल आणि पाण्याची पण सोय केली जाईल त्यांची. मैदानाचं लाईव्ह लॉट आदल्या दिवशी काढले जाणार का? मैदानाचे लाईव्ह लॉट संध्याकाळी 27 तारखेला संध्याकाळी 8ला चालू होतील. बरं. आणि मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? आता जशी गाड्यांची संख्या उपलब्ध होईल, जशी नोंदणी होईल त्या पद्धतीने. जर नोंदणी जास्त झाली संख्या तर सकाळी मग लवकर 8ला मैदान चालू होईल. जर नाही झाली तर सकाळी 9ला तरी मैदान शार्प चालू होईल. कारण ह्या मैदानाचा नियम असा आहे आमचा गावकऱ्यांचा, फायनलचा निकाल हा दिवसासकट केला जातो. आजपर्यंत जेवढे मैदान झाली त्या मैदानात सर्व म्हणजे असं कधी वेळ आली नाही की हॅलोजन लावून किंवा अंधारात निकाल घेण्याची वेळ आली नाही. त्यामुळं 100% निकाल हा दिवसासकटच होणार. दिवसासकटच होणार. काय सांगाल नोंद करण्यासाठी जे लांबून बैलगाडा मालक येतील त्यांना? सर्व बैलगाडी शौकीनांना आणि बैलगाडी मालकांना नम्रतेची विनंती आहे. नोंदणी चालू झाली आहे, आता बऱ्याच प्रमाणात नोंदणी झालेल्या सुद्धा आहेत. पण सर्वांनी 27 तारखेला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जेवढी शक्य आहे तेवढी नोंदणी करून घेण्यात यावी अशी विनंती करतो. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार शेठ. नाव काय तुमचं? संजय थोरात. काय सांगाल आपल्या मैदानाबद्दल थोडीशी माहिती द्या. मैदानाला सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी. ठीक आहे, ठीक आहे. आणि हे मैदान जे आहे ते ओपनचं मैदान आहे. लांबून बैलगाडा मालक येतील त्यांना काय सांगाल तुम्ही मेसेजमध्ये? लवकरात लवकर गाडी नोंद करून घ्यावी. म्हणजे त्या लॉटमध्ये संध्याकाळी 8च्या आत गाड्या नोंद कराव्यात. ठीक आहे, धन्यवाद.